म्हणजे एलसीएम ऑफ फ्रॅक्शन, यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागतो अपूर्णांकाचा लसावी. बरोबर अंशाचा लसावी. भागिले छेदाचा मसावी. म्हणजेच फ्रॅक्शन एलसीएम ऑफ फ्रॅक्शन इक्वल टू एलसीएम ऑफ न्यूमरेटर अपॉन एचसीएफ ऑफ डिनोमिनेटर. चला एक एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज आपण काही फ्रॅक्शन आपण घेतले. फॉर एक्झाम्पल 9/14, 27/18 अँड 72/20 असे 3 फंक्शन आपण जर घेतले आणि जर आपल्याला एलसीएम जर आपल्याला काढायचं असेल तर समजा इंग्लिश मध्ये जर आपण जर बोलतो तर एलसीएम ऑफ फंक्शन इक्वल टू, इथे म्हटलं अंशाचा लसावी. आता हे जे अंश तुम्हाला दिसत आहेत, न्यूमरेटर तुम्हाला जे दिसत आहेत, यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लसावी काढताना सांगितलं होतं की याच्यामध्ये सर्वात बिग फॅक्टर कुठला आहे, या सर्वांचा बिग फॅक्टर कुठला आहे ते बघा. तर 9 हा 9च्या टेबल मध्ये आहे, 27 हाही 9च्या टेबल मध्ये आहे, 72 पण 9च्या टेबल आहे. याचे फॅक्टर कसे पडतील? तर 9 into 1, 9 3 27 and 9 8 72. यांचा लसावी जर आपण काढायला जर गेलो तर काय येईल? 9 into 1 into 3 into 8. 9 हा कॉमन आहे सर्वांमध्ये, आणि जे शिल्लक राहिलेले जे फॅक्टर जे आहेत 1 3 आणि 8 या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करा बाय. आता या असणाऱ्या छेदाचा आपल्याला मसावी काढायचा, तर याचे फॅक्टर काय पडतील? तर याचे फॅक्टर पाडताना बिग फॅक्टर नाही घ्यायचा, तर स्मॉल फॅक्टर ने आपल्याला याचे फॅक्टर्स पाडायचे. 14 चे फॅक्टर काय पडतील स्मॉल मध्ये जर आपण जर घेतले तर 2 7, त्याचे 2 9, 2 10. आता पुन्हा जर 7 चे फॅक्टर आपण जर पाडायला गेलो तर 7 चे फॅक्टर पडणार नाहीये, 9 चे पडतील 10 चे पडतील, पण तिघांमध्ये असणारा कॉमन फॅक्टर फक्त कुठला भेटला आपल्याला? तर 2 भेटला. म्हणजे याचा जर छेदाचा मसावी जर आपण जर बघितला तर कुठला आहे? तर 2 हा त्याचा मसावी आहे. आता सर्वांचं जर मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय येतं? तर 260, आणि 260 ला जर 2 ने आपण जर डिवाइड जर केलं तर काय येतं? 2 1 2, 2 1 2 मीन्स 1 1, 2 च्या टेबल मध्ये 1 नाही म्हणून 0 चा भाग जाईल, 16 झाले, 2 8 16. अशा प्रकारे आपल्याला या फंक्शनचा लसावी आपल्याला मिळाला 108. या प्रकारचे एक्झाम्पल घेऊन तुम्ही कुठल्याही स्वरूपाचे असणारे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता.